नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गॅमेटोजेनेसिस हे स्टडी करणार आहोत. गॅमेटोजेनेसिस इट इज अ प्रोसेस इन विच डिफरंट टाइप ऑफ द गॅमेट्स आर फॉर्म इन अ सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. तर मेल गॅमेटला स्पर्म म्हणतात आणि फिमेल गॅमेटला एग्ज किंवा ओह्यूम. आणि हे एग्ज आणि ओह्यूम हे गोनाडमध्ये फॉर्म होते. आता मेलमध्ये गोनाड टेस्टिस आहे, फिमेलमध्ये ओव्हरीज आहे. आता फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये फॉर्म होते आणि मेलमध्ये टेस्टिसमध्ये स्पर्म्स वगैरे फॉर्म होतात. गॅमेट्स आर फॉर्म फ्रॉम द प्रिमोडियल जर्म सेल्स ऑफ अ गोनाड. Spermatogenesis it is a process in which formation of the sperms from the germinal epithelium of a testis. Germinal epithelium of the testis undergo process of the spermatogenesis to form a sperms. Onset of a puberty, that means beginning of a puberty, hypothalamus secretion of a gonadotropin releasing hormone GnRH, which increase the secretion of FSH, which induce spermatogenesis. That is spermatogenesis ला इंड्यूस करण्याचंच काम FSH करते. तर ही डायग्राम आहे. या डायग्राममध्ये स्पर्म्स कसे फॉर्म होतात एका प्रिमॉर्डियल सेलपासून हे याच्यात ओव्हरऑल दाखवलेलं आहे. आणि हे प्रिमॉर्डियल सेल आहे, डिप्लॉइड आहे, आणि स्पर्म याच्यापासून हॅप्लॉइड कसे फॉर्म होतात हे दाखवलेलं आहे. तर एका प्रिमॉर्डियल सेलपासून किती स्पर्म फॉर्म होतात हे आपण शेवटी काउंट करू. तर ही जे प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये 3 फेज आहेत. फर्स्ट इज अ मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड इज अ ग्रोथ फेज, थर्ड इज अ मॅच्युरेशन फेज. तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये मायटोसिस होते. प्रिमोडियल सेल अंडरगो द प्रोसेस ऑफ मायटोसिस. एका मायटोसिसमुळे 2 सेल फॉर्म होतात आणि 2चे नंतर 4 सेल फॉर्म होतात, म्हणजे इथं डबल मायटोसिस होते. तर एका प्रिमोडियल सेलपासून 4 स्पर्मॅटोगोनिया फॉर्म होते. स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड आहे. ग्रोथ फेजमध्ये स्पर्मॅटोगोनियाची ग्रोथ होऊन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट फॉर्म होते, डिप्लॉइड आहे. अँड मॅच्युरेशन फेजमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगो प्रोसेस ऑफ मिओसिस. फर्स्ट मिओसिसमध्ये एका सेलचे 2 सेल फॉर्म होतात. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट त्याला आपण म्हणतो. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट इट इज अ हॅप्लॉइड and then secondary spermatocyte undergoes second meiotic division to form a fourth spermatid, which is also haploid and non-motile. Spermatids are non-motile, which cannot move. Spermatid undergo the process of spermiogenesis to form a spermatozoa, that is a sperms. Sperms is a motile. तर ही ओव्हरऑल प्रोसेस अशी आहे. तर एका प्रिमॉर्डियल सेलपासून 16 स्पर्म फॉर्म होतात. 16 स्पर्म्स आर फॉर्म फ्रॉम 1 प्रिमॉर्डियल सेल्स. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.